लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे गुड्डू आलेला असतो आणि जीवा विचारात हरवलेला असतो. तेव्हा गुड्डू त्याला म्हणत असतो, मस्त असे गरमागरम म्हणजे त्याने हात लावताच त्याला थोडासा चटका बसतो. पण गुड्डू म्हणत असतो, जीवा भैया सॉरी सॉरी. म्हणजे त्याचं काय आहे ना, माझ्यामुळे तुम्हाला नंदिनी दिदी खूपच जास्त ओरडली, तिने ओरडायला नको होतं. तेव्हा जीवा त्याला म्हणत असतो, हां तू हे मुद्दामून करतोय सगळं मला माहिती आहे ना. म्हणजे मला एक गोष्ट समजत नाही की इथे तू हे सगळं केलंस आणि निघून गेलायस. नाही, तू मुद्दाम मला इथे नंदिनीच्या तोंडात देऊन गेलेला आहेस. तेव्हा त्याच्या हातामध्ये त्याला प्रॉन्सचा काटा टोचलेला असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो, अरे काय हे जीवा भैया, मी ना हे प्रॉन्स आणलेले आहेत प्रॉन्स. तेव्हा लगेच आता जीवा एक डोक्यामध्ये युक्ती करतो, जेणेकरून तो म्हणत असतो, प्रेमात आता काहीही करायला मी तयार आहे. काही जरी झालं तरीसुद्धा नंदिनीला मी मिळवणारच. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर मानिनी देवासमोर दिवा लावून उभी असते. तेवढ्यातच पार्थचा तिला व्हिडिओ कॉल आलेला असतो. आता पार्थला अवॉर्ड तर मिळालेलं असतं, पण मानिनीची मुद्दामच तो खेचत असतो आणि एकदमच असा हिरमुसल्यागत बसलेला असतो चेहरा पाडून. मानिनी त्याला विचारते, काय झाले पार्थ, तू ठीक आहेस ना, तू बरा आहेस ना, हे बघ तुला अवॉर्ड मिळाला का. तेव्हा तो म्हणत असतो, आई दरवर्षी प्रमाणे मला यावर्षी अवॉर्ड नाही गं मिळाला. बघ ना, दरवर्षी मला अवॉर्ड मिळत असतो, पण यावर्षी मात्र मला अवॉर्ड मिळाला नाही. तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे असू दे ना, इट्स ओके. हे बघ, प्रत्येक वर्षीच आपल्याला मिळेल असं काही नाही आहे. तुझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत किती आणि काय काय गोष्टी झाल्यात, तरीसुद्धा तुला प्रत्येक अवॉर्ड हा मिळालाच. पण आता नाही मिळाला तर त्यानं काय होतंय, असू दे बरं. तेव्हाच पार्थ आता लगेचच तो अवॉर्ड जो आहे तो मानिनीसमोर पकडतो आणि मानिनीसमोर तो अवॉर्ड पकडून तिला तो दाखवत असतो. तेव्हा लगेच आता मानिनी म्हणत असते, म्हणजे म्हणजे तुला अवॉर्ड मिळालेला आहे. तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, हो गं मला अवॉर्ड मिळाला आहे. म्हणजे तू तुझ्या आईची थोडीशी खेचत होतास. तू मुद्दामून असं सांगत होतास की तुला अवॉर्ड मिळाला नाही म्हणून. ए लब्बाड मेल्या, ये तू आता घरी, तुला चांगलंच मी बघते. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. कॉंग्रॅच्युलेशन्स पार्थ, खरंच आज ना मला फार आनंद झाला आहे. आज मला माझ्या मुलावर खूप जास्त प्राऊड फील होते. नेहमीप्रमाणेच तू यावर्षीसुद्धा हे सगळं काही केलं आहेस ना, त्यामुळे माझा जो आनंद आहे तो ना अतिशय गगनातच मावत नाही, असं सुद्धा ती आता इथे बोलत असते. तेव्हा इकडे आता पार्थ त्या ट्रॉफीच्या प्रेमात पडलेला असतो आणि ट्रॉफीच्या प्रेमात पडल्यानंतर तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, खरं तर मलासुद्धा असंच वाटत होतं की इकडे मलासुद्धा हा अवॉर्ड मिळतो की नाही. जेव्हा मी बसलो होतो, म्हणजे त्यांनी ना आता रिकॅप दाखवलेला आहे बरं का, म्हणजे काल रात्रीचाच जो काही 2024-25चा त्याला अवॉर्ड मिळाला होता, तो अवॉर्डची ट्रॉफी त्याच्या हातामध्ये होती आणि इकडे तो सुद्धा विचार करू लागलेला असतो की इथे खरं तर मग या मलासुद्धा इथे मालिकेच्या आता आजच्या दाखवता येतंय की नाही किंवा मलासुद्धा हा अवॉर्ड मिळतोय की नाही, हे मला आता समजत नाही, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. तेव्हा लगेच त्याला काव्या काय काय बोललेली आहे ते सगळं काही आठवतं. आदल्या रात्रीचं सगळं काही आठवत असताना आता इकडे तो विचार करत असतो, काय करावं मला समजत नाही, मला हे अवॉर्ड मिळणार आहे की नाही. तेव्हा काव्या खिडकीत बसलेली असते आणि त्याला म्हटलेली असते, ह्या वर्षीचा अवॉर्ड तर इथे माझ्या बोक्यालाच मिळणार आहे. कारण तो टॉप 30 आर्किटेक्टपैकी होता, आता टॉप 20मध्ये आलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हा जो काही अवॉर्ड आहे तो त्यालाच मिळणार आहे, असं इथे ती बोलते. तेव्हा पार्थ तिच्याकडे उठून आलेला असतो आणि म्हणत असतो, तुम्ही इथे काय करताय. तेव्हा काव्या म्हणत असते, हे बघा देशमुख, तुम्ही माझ्याशी बोलू नका, कारण मी आपल्यामधला कोणताच रूल नियम तोडलेला अजिबात नाही आहे. कारण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, हे बघा, तुम्ही असं सांगितलं होतं की तुम्ही आतमध्ये खोलीमध्ये यायचं नाही म्हणून, आणि मी खोलीमध्ये नाहीच आहे, मी तर खोलीच्या बाहेर आहे ना. त्यामुळे प्लीज तुम्ही मला असं काही एक सांगू नका, असं सुद्धा आता इथे काव्या बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे पार्थ तिच्या बाजूला बसतो आणि म्हणत असतो, काव्या खरं खरं सांगा, तुम्हाला असं वाटतंय का की हा जो काही अवॉर्ड आहे तो मला मिळेल म्हणून. तेव्हा काव्या म्हणत असते, वाटतंय का म्हणजे, अहो देशमुख, मिळणारच, तुम्हालाच अवॉर्ड मिळणार. पण तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स माझ्यावर का आहे. तेव्हा काव्या म्हणते, त्याचं काय आहे ना देशमुख,
मी तुम्हाला माझ्या नजरेसमोर कितीतरी दिवस, कितीतरी महिने पाहते. तुमचं ते पूर्ण कामामध्ये जीव ओतणं, त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीचा प्रॅक्टिकली विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी मी पाहते आणि त्याचमुळे मला पूर्ण खात्री आहे, की जो काही अवॉर्ड आहे तो तुम्हालाच मिळणार म्हणून. आणि मी माझा अभ्यास करताना जेव्हा थकते, मला कंटाळा येतो, तेव्हा मी फक्त आणि फक्त इथे तुमचा चेहरा आठवते आणि तुम्हाला पाहते. कारण एखादा माणूस एवढा कसा काय असू शकतो? म्हणजे एखादा माणूस न थकता एवढं काम कसं काय करू शकतो? जर एखादा माणूस न थकता एवढं काम करू शकतो, तर मग मला सांगा तुम्हाला अवॉर्ड का नाही मिळणार? आणि जर तुम्हाला अवॉर्ड नाही मिळाला, तर तुम्हाला सांगू का, माझा ह्या वर्षामध्ये असा जेन्युइनली काम करणाऱ्याचा, मेहनत करणाऱ्यांवरचा, सगळ्यावरचाच विश्वासच उडून जाईल. मग तुम्हाला जर अवॉर्ड नाही मिळाला ना, तर तुमचा त्यामध्ये दोष नसणार आहे, तर तो दोष असणार आहे त्या ट्रॉफीचा, की तुम्हाला ती ट्रॉफी मिळणार नाही म्हणून. आणि देशमुख, तुम्ही नका काळजी करू, हा अवॉर्ड तुम्हालाच मिळणार आहे, हा मला पूर्ण विश्वास आहे. हे सगळं काही काव्या बोलत असताना पार्थ मात्र तिच्याकडे पाहतच असतो. एवढा त्याच्यावर असलेला विश्वास, प्रेम, सगळं काही आज इथे पार्थला तिच्याकडून समजलेलं असतं आणि दिसलेलं असतं. काव्या म्हणत असते, हे बघा देशमुख, तुम्ही तुम्ही तर जिंकणारच आहात आणि मला माहिती आहे ह्या वर्षीची ट्रॉफीसुद्धा ही माझ्या ह्या बोक्याकडेच येणार आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखी अजिबात काही गरज नाही. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त आणि फ्रीमध्ये जा. ही ट्रॉफी तुम्हालाच मिळणार आहे देशमुख. आता हे सगळं काही बोलत असताना काव्या म्हणत असते, खरं सांगू का देशमुख, तुम्ही माझं सगळं काही आहात. म्हणजे मी तुम्हाला पाहते तेव्हा मला खूप छान वाटतं. मला एक उत्साह आणि सगळं काही माझ्या अंगामध्ये संचारतं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, तुम्ही खोटं बोलताय. तेव्हा काव्या म्हणत असते, नाही देशमुख, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता खोटं बोलण्याचे दिवस माझे गेलेले आहेत. आता मी खरं, त्याचबरोबर अगदीच नितळ आणि खरं आणि निखळ असंच बोलत आहे. मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे, पण तुम्ही नका काळजी करू, मी तुमचा विश्वास एक ना एक दिवस नक्कीच कमवेल. असं म्हणून आता ती पारच्या गालाला हात लावायला जात असते. तेवढ्यातच हात पाठीमागे घेते आणि तिथून निघून जाते. आता काव्या तिथून निघून गेल्यानंतर गेलेल्या काव्याकडे पार्थ पाहतो आणि त्या बसलेल्या जाग्यावर हात फिरवून घेत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर काय, आता मानिनी फारच खुश असते. काव्या तिथे आलेली असते आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, अगं काव्या, काय करतेस? ते सगळं बाजूला सोडून दे. तेव्हा काव्या म्हणते, आई आई काय झालेलं आहे? तेव्हा ती म्हणत असते, अगं काय झालेलं आहे, काय विचारतेस? तुझ्या बोक्याला इथे अवॉर्ड मिळालेला आहे, तुझ्या बोक्याला ट्रॉफी मिळाली आहे, तुझा बोका टॉप 20मध्ये आलेला आहे, असं इकडे आता काव्या ला मानिनी सांगत असते. तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते, फायनली माझ्या बोक्याला इथे ट्रॉफी मिळाली. आई, किती आनंदाचा क्षण आहे ना हा. खरंच आज ना खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. बघितलंस का बोक्या, बघितलंस माझ्या खऱ्याखुऱ्या बोक्याला ट्रॉफी मिळाली, माझ्या खऱ्याखुऱ्या बोक्याला ट्रॉफी मिळाली. तेवढ्यातच तिथे आता रम्या आलेली असते. रम्या तिथे आल्यानंतर हिच्या आनंदावर तिला तर नेहमीप्रमाणे विरजण घालायचंच असतं. ती आता आल्याबरोबर म्हणत असते, मामी तुला समजलं का, बघ ना, पार्थला ट्रॉफी मिळाली, अवॉर्ड मिळालं. तेव्हा मानिनी म्हणत असते, अगं हो, त्याचा आत्ताच व्हिडिओ कॉल आला होता आणि त्याने सांगितलं की त्याला ट्रॉफी मिळाली, त्यामुळे आम्ही फारच आनंदात आहोत. तेवढ्यातच आता इकडे रम्या म्हणत असते, फायनली आज जो काही पार्थ आहे त्याला ट्रॉफी मिळाली, त्यामुळे फार फार आता आनंद आहे. खरं तर आज ना मी पार्थला बाहेर लंचसाठी घेऊन जाईल. आज मी त्याला खूप आनंदात ठेवेल. आज मी त्याच्या पूर्ण गोष्टी आवडीसारख्याच करेल, असं इकडे रम्या म्हणत असते. तेवढ्यातच आता काव्या हसायला लागते. तर आता रम्या म्हणत असते, का गं, का हसतेस? काय झालं तुला हसायला? तेवढ्यातच काव्या म्हणत असते, त्याचं काय आहे ना रम्या, म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही, जर पार्थला लंचला जायचं असेल, डिनरला जायचं असतील, ते तुला का बरं घेऊन जातील? म्हणजे ते जर कोणाला घेऊन जाणार असतील तर इथे त्यांची आई आहे ना, त्यांच्या आईलासुद्धा ते इथे घेऊन जातील ना. तेवढ्यातच वसू आलेली असते. आता वसू आल्याबरोबर रम्याला म्हणत असते, अगं रम्या, काय करतेस तू इथे? चल पटकन, तिकडे आपल्याला ऑफिसमध्ये जावं लागणार आहे ना. त्याचं काय आहे ना, विक्रम पण इथे नाही आहे, आउट ऑफ आहे, त्यामुळे मलासुद्धा ऑफिसमध्ये जावं लागणार आहे. चल पटकन, इथे टाईम वेस्ट करू नकोस. असं म्हटल्यानंतर इकडे आता रम्या
काव्याला वेगळाच लुक देते आणि तिथून निघून जात असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आनंद निवासमध्ये सगळेजण असतात. आता बरेच दिवस झालं नंदिनी आनंद निवासमध्ये गेलेली नसते आणि त्याचमुळे आज ती आनंद निवासमध्ये गेल्यानंतर बऱ्याच काही ज्या गोष्टी आहेत त्या इन डिटेलमध्ये पाहत असते. म्हणजे अकाउंट असो, त्याचबरोबर इतर जे काही आश्रमामधली जे काही वयस्कर लोक आहेत, एजड लोक आहेत, त्यांची ट्रीटमेंटबद्दल ती चौकशी करत असते. तेव्हा रेखा इन डिटेलमध्ये तिला सगळं काही समजावते. आता रेखा म्हणत असते, खरं तर आपल्या आनंद निवासचा जो काही इन्शुरन्स आहे ना, तो संपला होता. त्यामुळे मग मी आपल्या आनंद निवासचा जो काही फंड येतो ना, त्यातूनच खर्च करून घेतलेला आहे त्यांच्या ट्रीटमेंटसाठी. तेव्हा नंदिनी म्हणत असते, इट्स ओके. त्याचं काय झालेलं आहे ना रेखाताई, आता किती दिवस झालं मी इथे आनंद निवासला आलीच नाही ना, आणि त्यामुळे बहुतेक ह्या सगळ्या गोष्टी माझ्या दुर्लक्षित झालेल्या आहेत किंवा माझ्या त्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नाही आहे, असं सुद्धा ती इथे बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, हो ते तर आहेच, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, अगं नंदिनीताई, असू देत ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही म्हणजे आता बघ ना, 15-16 डिसेंबर नंतर मी आलीच नाही ना. तेव्हा लगेच आता इकडे तिला थोडंसं वाईट वाटलेलं असतं. तर आता रेखा म्हणत असते, कळते नंदिनी, मला तुझी अवस्था कळते. म्हणजे 16 डिसेंबर नंतर जीवाला तू रोज समोर पाहतेस आणि तुझी काय अवस्था होत असेल ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजतात. पण तू नको काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि जीवा व्लॉग बनवून एवढं सगळं काही लोकांचं मन जिंकतोय, तर तुझंसुद्धा नक्कीच मन जिंकेल. तेवढ्यातच आता लगेच नंदिनी म्हणत असते, जीवाचे व्लॉग पाहण्याशिवाय तुम्हाला दुसरी कोणतीही कामं नाही आहेत का? चला पटापटा कामाला लागा, असं सुद्धा ती आता इथे बोलत असते. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आता त्या सगळ्याजणी तिथून निघून जातात. त्या निघून गेल्यानंतर नंदिनी पाणी पित असते. आता एक मुलगी तिथेच उभी असते. ती म्हणत असते, खरं तर तुला एक गोष्ट सांगू का, माझे आईबाबा नाही आहेत, पण मला ना आता माझं लग्न ठरलेलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, हो गं, ती तर आनंदाची गोष्ट आहेच ना आपल्या सगळ्यांसाठी. हो, ती सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहेच गं, पण तुला एक गोष्ट सांगू का नंदिनीताई, खरं तर इथे ना माझं कन्यादान तू करावंस आणि त्याचबरोबर तू आणि जीवादादाने माझं कन्यादान करावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे बघ ना, मला असं वाटतंय की काही जरी झालं ना तरीसुद्धा माझ्या कन्यादानाला जीवादादा आणि तू असावीस. तेव्हा नंदिनी फक्त विचार करत असते, काहीही बोलत नसते. दुसऱ्या बाजूला आपण पाहूया की इथे आता जो काही आता गुड्डू आहे, त्या गुड्डूनी मात्र, खरं तर आता गुड्डूला माहिती नाही बरं का, ह्या बिचाऱ्या जीवाला किंवा लब्बाड जीवाला म्हणूयात आपण, इथे प्रॉन्सची त्याला अलर्जी आहे हे गुड्डूला माहिती नसतं. पण आता काय, आता जीवाने ठरवलं आहे आता खायचेच म्हणून, तर काहीच करता येणार नाही आहे. आता इकडे प्रॉन्स बनवण्यासाठी जो काही आपला गुड्डू आहे त्याने सगळी तयारी केलेली असते. आणि तेव्हा इकडे आता जीवाला त्या दिवशी शारदा बोललेली आठवत असते. ती म्हटलेली असते, मी तुमच्यासाठी कोळंबी भात बनवते किंवा कोळंबीचं सार बनवते. तेव्हा नंदिनी म्हटलेली असते, अगं हे काय चाललंय तुझं, कोळंबी भात वगैरे ह्या त्या गोष्टी, अगं त्यांना प्रॉन्सची अलर्जी आहे. आता जीवा म्हणत असतो, नंदिनी तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे. तुला मी हे सगळं काही करतोय ते इथे मजा मस्तीच वाटते ना, मस्करी वाटते ना, पण आता बघ मी काय करतोय ते. असं म्हणून आता बनवलेले प्रॉन्स ताटामध्ये राईस आणि प्रॉन्स असतो. जीवा मस्त मिक्स करत असतो. तर इकडे गुड्डूसुद्धा असतो. आता गुड्डूला कुठे माहिती आहे, पण आता जीवाने एक घास तोंडासमोर घेतल्यानंतर त्याला तर माहिती आहे, हे प्रॉन्स खाल्ल्यानंतर माझ्या जीवावर किती बेतू शकतं आणि काय काय होऊ शकतं म्हणून. आता तो हात घेतो घास हातामध्ये, पण खाऊ की नको, खाऊ की नको असा विचार मनामध्ये येतो. पण नाही, नंदिनी तुला मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा हे जे काही प्रॉन्स आहेत ना ते मी खाणारच, असं इकडे जीवा म्हणतो. आणि तेव्हा तो लगेच आता ते प्रॉन्स खात असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर काय, नंदिनीच्या हातामध्ये असलेला जो काही पाण्याचा ग्लास आहे तो पाण्याचा ग्लास खाली पडतो आणि तुटतो. तेवढ्यातच ती मुलगी म्हणत असते, अरे बापरे, काचेचा ग्लास तुटला म्हणजे बहुतेक आपल्यावर कोणतं संकट येणार आहे का? तेव्हा लगेच रेखा म्हणत असते, अगं असं काही नाही आहे, आपल्यावर कसलंही आणि कोणतंही संकट वगैरे असं काहीच येणार नाही आहे. तुला एक गोष्ट सांगू का, संकट कधी येतात, जेव्हा आपल्यावर आलेलं संकट, ग्लास कधी तुटतात, आपल्यावर आलेलं संकट हे जेव्हा निघून जातं किंवा दुसऱ्यावर जातं ना, तेव्हा ती संकटं गेलेली असतात. मग तू काळजी करू नकोस. प्रत्येक वेळी ग्लास तुटला म्हणजे सगळं काही होतं असं अजिबात नाही आहे. तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते, हे बघा, उगाचच हे असे तर्कवितर्क आणि त्याचबरोबर जुन्या गोष्टीवर राहू नका.
तुम्ही एक काम करा, मावशींना बोलवा आणि त्यांना हे सगळं काही साफ करायला लावा. आता नंदिनीच्या मनामध्ये थोडंसं इथे टेन्शन आलेलं असतं आणि टेन्शन आल्यानंतर ती आता विचार करते, नाही नाही, हे सगळं काही ठीक आहे ना, म्हणजे ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या बरोबर झालेल्या आहेत का, असा विचार ती करते. इकडे दुसऱ्या बाजूला आता जीवाला त्रास होत असतो, पण तो खायला सुरुवातच करतो. तर आता आपण पाहतो की इकडे लगेचच मानिनी हॉलमध्ये बसलेली असते. आता मानिनी हॉलमध्ये बसलेली असताना इकडे जी काही काव्य आहे ती येते आणि ती म्हणत असते, आई मी काय म्हणते, गाजर ना खूपच छान आणि फ्रेश असे आहेत. मी एक काम करू का, म्हणजे मस्त असा गाजराचा हलवा बनवू का? तेव्हा लगेच आता मानिनी म्हणत असते, हो चालेल ना, बनव. म्हणजे काय आहे ना, आज इकडे जे काही देशमुख आहेत त्यांना एवढी छान आनंद आहे, एवढी छान ट्रॉफी मिळालेली आहे आणि त्यामुळे मी असा विचार करते की त्यांच्यासाठी मस्त गाजराचा हलवा वगैरे बनवावा. तेव्हा लगेच मानिनी म्हणत असते, हं चालेल ना. तर आता लगेचच काव्याला मानिनीचा जो काही चेहरा आहे तो दिसतो पडलेला. तेव्हा ती विचारते की काय झालेलं आहे, असा चेहरा का आणि कशामुळे पडला आहे तुमचा? तेव्हा लगेच आता इकडे मानिनी म्हणत असते, अगं तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का काव्या, म्हणजे बघ ना, इथे आता जी काही रम्या आणि वसू ह्या ऑफिसमध्ये गेलेल्या आहेत आणि त्या म्हणत आहेत की तिकडे जे आहे ना मीडियावाले येणार आहेत आणि त्यामुळे मला खूप टेन्शन आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, अहो आई असं काय करताय, उलट चांगली गोष्ट आहे ना की मीडियावाले येणार आहेत म्हणून. आता मीडियावाले तिथे आल्याच्यानंतर देशमुखांना त्यांचा सगळा प्रवास विचारतील, त्याचबरोबर त्यांचं ते यश कशामुळे मिळालं आहे हे विचारतील आणि त्यांच्या कामाबद्दल विचारतील. म्हणजे उलट हे सगळं काही चांगलंच आहे ना, मग तुम्हाला एवढी काळजी करण्याची का असं वाटतंय? तेव्हा मानिनी म्हणत असते, अगं तुला सांगू का, 16 डिसेंबरनंतर जेव्हा एका दिवसातच इकडे जे काही मीडियावाले इथे आले होते ना, ते मीडियावाले इथे आल्यानंतर तुला एक गोष्ट सांगू का, त्यांनी बरेच काही पर्सनल आयुष्याबद्दल, तुझ्याबद्दल, जीवाबद्दल पार्थला प्रश्न विचारले आणि त्यानंतर पार्थ पहिल्या वेळेस त्या मीडियावर एवढा भडकला होता की त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर तो कोणावरच एवढा भडकला नाही जेव्हा तो तेव्हा तेवढा भडकला होता. म्हणून आत्तासुद्धा मला तीच काळजी वाटते, भीती वाटते. म्हणजे मीडियावाले आले, त्यानंतर इकडे माझ्या मुलाला काही विचारलं, म्हणजे काही पर्सनल आयुष्याबद्दल प्रश्न विचारले, काही केलं तर मग काय करायचं? त्यामुळेच मला आता फार भीती वाटते गं. म्हणजे एकटाच फार तिथे कसं पचवेल हे सगळं काही, असा मानिनी काव्याकडे तिच्या मनामध्ये आलेला सगळा विचार इथे बोलून दाखवत असते. तर आता काव्यासुद्धा विचारात हरवलेली असते. तीसुद्धा विचार करू लागलेली असते की नाही, किती नाही म्हटलं तरीसुद्धा मानिनी आई बोलताय ते अगदीच काही खोटं नाही आहे. म्हणजे तिथे पार्थ एकटे कसे सांभाळून घेतील, असा काव्याच्या मनामध्ये सुद्धा विचार सुरू झालेला असतो. आता दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला मीडियावाले आलेले असतात. सगळेजण PJY कंपनीमध्ये असतात आणि तेव्हा तिथे पार्थला प्रश्न विचारण्यात येतात की तुम्हाला आज अवॉर्ड मिळालेला आहे त्याबद्दल कसं वाटतंय? तेव्हा पार्थ म्हणत असतो, खूप छान वाटतंय. सगळेजण कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतात आणि टाळ्या वाजवत असतात. पार्थ सगळ्यांना पर्सनली थँक्यूसुद्धा म्हणत असतो. तेव्हा त्यातील एक मुलगी म्हणत असते, तुम्हाला ह्या यशाचं श्रेय, जे काही आज ट्रॉफी मिळाली, एवढं यश मिळालेलं आहे, त्याचं श्रेय तुम्हाला कोणाला द्यायचं आहे? तेव्हा लगेच आता पार्थ म्हणत असतो, अर्थात माझे आई बाबा, प्रत्येक वेळी खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे, प्रत्येक गोष्टीत समजून सांगणारे आणि समजून घेणारे ते म्हणजे माझे आई बाबा. त्यांनाच ह्या यशाचं श्रेय मला द्यायचं आहे. आणि आणखी एक गोष्ट, तुम्हाला असं कधी वाटलं होतं का की तुम्हाला ही ट्रॉफी मिळणार नाही म्हणून? तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो वाटल्यानं ना, तेवढ्यातच वसू हा जो दिसतोय ना मीडियावाला त्याला खुणावते. कारण त्याच मीडियावाल्याला तिने हायर केलेलं असतं जेणेकरून पार्थच्या आयुष्यामध्ये पर्सनल प्रश्न विचारण्यासाठी. आता पार्थ म्हणत असतो, हो अगदीच अगदीच वाटलं होतं, म्हणजे काल रात्रीचीच गोष्ट आहे, कालच वाटलं होतं की आपल्याला आवड मिळणार आहे की नाही. मग तेव्हा तुम्ही काय केलं? तेव्हा पार्थ म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, आपल्या आजूबाजूला खूप अशी माणसं असतात जी आपल्याला नकळतपणे मोटिवेट करतात, नकळतपणे आपल्यावर जादू करतात आणि त्यामुळे आपल्याला विश्वास आणि खात्री हे सगळं काही वाटायला लागतं. तर आता आपण पाहतो की पुढील भागामध्ये जो इथे वसूने मीडियावाल्याला अगोदरच चहा पाण्यासाठी जे काही पैसे पाणी चारलेले आहेत त्याला प्रश्न विचारायला ती लावत असते. तेव्हा तो मीडियावाला म्हणत असतो, मग मला एक गोष्ट सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये एवढे पर्सनल इश्यू आहेत, म्हणजे तुमची बायको तुमच्यासोबत राहत नाही, त्याचबरोबर तुमच्या बायकोचा तुम्हाला सपोर्ट नाही, तरीसुद्धा तुम्हाला हे अवॉर्ड मिळालं आहे आणि हे अवॉर्ड मिळाले तर मग याचं कारण काय बरं? म्हणजे बघा ना, आयुष्यात बायको नाही आहे आणि ती सोडून गेली आहे, तरीसुद्धा तुम्हाला हे अवॉर्ड मिळालं आहे
आता मात्र पार्थ उठून उभा राहतो आणि त्याला प्रचंड राग आलेला असतो. कारण इकडे आता त्या मीडियावाल्याने काव्याबद्दल बोललेलं असतं आणि त्यामुळेच त्याला राग आलेला असतो. आता पार्थ म्हणत असतो, "एक मिनिट, तुम्ही माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल हे असे सेंटेन्स बोलू शकत नाहीत. आणि तुम्हाला कोणी सांगितलं?" तेवढ्यातच काव्याचा पाठीमागून आवाज येतो. ती म्हणत असते, "एक मिनिट, तुम्हाला कोणी सांगितलं की पार्थ देशमुखच्या आयुष्यामध्ये त्यांची बायको राहत नाही म्हणून? मला कोणी सांगितलं की पार्थबरोबर त्यांची बायको काव्या ही राहत नाही म्हणून?" असं म्हटल्याबरोबर सगळ्यांचं लक्ष तिकडे असणाऱ्या त्या काव्याकडे जातं. जी काव्या मस्त अशी साडी नेसून आलेली असते. रम्याची तर वाटच लागलेली असते. रम्या तर फक्त आणि फक्त येणाऱ्या त्या काव्याकडे आणि तिच्या त्या लूककडे पाहतच असते. कारण आज काव्या नेहमीप्रमाणे किंवा त्याहीपेक्षा जास्त कमाल अशी दिसत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, गुड्डूने नंदिनीला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की जीवा भैयाने इथे प्रॉन्स खाल्ले, त्यांना त्रास होतोय. तेव्हा नंदिनी म्हणत असते, "हे बघ गुड्डू, त्यांच्याशी मी बोलावं किंवा त्यांची मी काळजी करावी म्हणून असं खोटं अजिबात बोलू नकोस. मला माहिती आहे, ते फक्त आणि फक्त मुद्दामून इथे नाटक करतायत." आणि फोन कट करते. तेवढ्यातच गुड्डू म्हणत असतो, "जीवा भैया, काय करायचं आता मला समजत नाही. म्हणजे इथे तुम्हाला एक गोष्ट सांगू का? नंदिनी भाऊजीला असं वाटतंय की तुम्ही नाटक करत आहात." आता जीवाची कंडिशन खूपच बेकार झालेली असते. पूर्ण चेहऱ्यावर लाल डाग उठलेले असतात आणि तेव्हा तो तसाच खाली जमिनीवर कोसळतो. आता इकडे गुड्डू खूप जास्त अस्वस्थ झालेला असतो. तो म्हणत असतो, "जीवा भैया, जीवा भैया." आता लगेचच मोहितेंच्या घरामध्ये जातो आणि कोणाला तरी मदतीसाठी आवाज देणार असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.